नमस्कार. थ्रू माय आईज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे. आज बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ बनवते. जॉब करण्यासाठी जर्मनीत येण्याच्या दृष्टीने एका महत्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवते. मागे मी ऑपॉर्च्युनिटी कार्ड, जर्मन भाषेत शॉन्सन कार्डवर व्हिडिओ बनवला होता. थेट जर्मनीत येऊन जॉब शोधायचा असल्यास तुम्ही शॉन्सन कार्डवर जर्मनीत येऊ शकता. हा व्हिडिओ बघायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. पण ही झाली थिअरी. प्रॅक्टिकली शॉन्सन कार्डवर इथे येऊन जॉब मिळतो का? तो मिळवायचे चान्सेस किती आहेत? त्यासाठी किती स्ट्रगल करायला लागू शकतो? ह्याची उत्तरं तीच व्यक्ती देऊ शकते जी ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेली आहे. आजच्या व्हिडिओत मी अशा एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेते. त्याचं नाव स्वप्नील. स्वप्नील भारतातून शॉन्सन कार्डवर जर्मनीत आलाय आणि लेट्स टॉक टू स्वप्नील. So hi Swapnil, welcome to Through My Eyes by Tejal Raut. Thanks for talking to us. सर्वात आधी तू स्वतःबद्दल काही सांगशील का? म्हणजे where are you from? तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, तुझा एक्सपिरियन्स एटसेट्रा. Sure. So first of all, let me thank you for inviting me on your YouTube channel. Just to introduce myself, so माझं नाव स्वप्नील, मी मूळचा डोंबिवलीचा आहे आणि जर्मनीला यायच्या आधी माझा एक साधारण 12 वर्षाचा एक्सपिरियन्स होता कॉर्पोरेटमध्ये इन डेटा सायन्स, अनालिटिक्स आणि ई कॉमर्स फील्डमध्ये, मोस्टली ऑन अ कन्सल्टिंग साईड. तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जरा सांगशील का? म्हणजे तू इंजिनिअरिंग केलंयस का? सो येस, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ऑल्दो मी इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये नंतर कधी काम केलं नाही अनफॉर्च्युनेटली. आणि त्यानंतर मी 2 वर्षाचा MBA केलं ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो तू शॉन्सन कार्डवर जर्मनीत आलास. जर्मनीच का? तू का ठरवलंस? आधी सुरुवातीला जेव्हा हा विचार आला की इंडियाच्या बाहेर आपण ऑप्शन एक्सप्लोर करूया, तेव्हा जर्मनी बाय डिफॉल्ट काही चॉईस नव्हता. मी त्याच्या आधी काही कंट्री आम्ही असेस केल्या, अनालाइज केल्या. सो पहिले मी कॅनडाचा विचार करत होतो. ही गोष्ट आहे साधारण 2023ची. पण तेव्हा कॅनडाची इकॉनॉमी वॉज ऑल्सो नॉट डुईंग वेल आणि काही कारणं होती. सो त्यानंतर मी जेव्हा काही कंट्रीज एक्सप्लोर करत होतो, तेव्हा जर्मनी स्टूड आउट फॉर मी. त्याला काही 2-3 कारणं होती. एक तर हे होतं जर्मनीचं की युरोपमध्ये जर्मनी इज आय थिंक द टॉप कंट्री इन टर्म्स ऑफ इट्स इकॉनॉमी. सो ते एक होतं. आणि दुसरं म्हणजे, आणि हा माझा आता वैयक्तिक पर्स्पेक्टिव्ह झाला, पण मला असं कुठेतरी वाटलं की सिन्स जर्मनीमध्ये लँग्वेज खूप मोठा रोल प्ले करते, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन रिलेटिव्हली कमी असेल जॉब शोधायला. कारण जेव्हा आपण बाकीच्या कंट्रीज बघतो, मग कॅनडा असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे, UK और आयर्लंड असू दे, हे सगळे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत. सो आणि इंग्लिश बिंग वन ऑफ दी टॉप मोस्ट लँग्वेज इन द कॉर्पोरेट वर्ल्ड, तुमची कॉम्पिटिशनही वाढते जेव्हा तुम्ही जॉब सर्च करत असता. ते एक थोडंसं एक कारण होतं जर्मनी चूज करण्यामागे. ओके, सो दिस आय फाइंड व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज मी आधीही जेव्हा व्हिडिओज बनवले त्यावेळी म्हटलंय की ऍक्च्युली जर्मन भाषा येणं ही एक अट असल्यामुळे दिस इज अ डेटर इन फॉर मेनी पीपल नॉट टू चूज जर्मनी. आणि तुझं एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट आहे की ह्यामुळेच तू जर्मनी निवडलीस. आणि दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आय वुड से. सो जर्मन भाषा येते का? तू शिकलायस का? मी शिकलोय, पण ऑफकोर्स जेव्हा आम्ही ठरवलं जर्मनीला यायचं, मी तोपर्यंत मी लँग्वेज शिकलो नव्हतो. ओके. पण जेव्हा हे ठरलं की ओके एक भाषा शिकणं हा एक आपल्यासाठी कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज ठरू शकतो, तेव्हा मग मी लँग्वेज शिकायचं ठरवलं. मी माझं इथे जर्मनीला यायच्या आधी मी B2 लेव्हल कंप्लीट केली. आणि किती वेळ लागला तुला? सो त्याची स्टोरी अशी आहे की बेसिकली जेव्हा हा ठरला निर्णय, तेव्हा आणि लँग्वेज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे हे जेव्हा मला रिअलाइज झालं, तेव्हा मी असं ठरवलं की आपण फुल टाइम ही भाषा शिकूया, सो दॅट आपण लवकरात लवकर या लेवल्स कम्प्लीट करू शकू आणि ओके. इतक्या लवकर आपण तिकडे जाऊ शकू. सो मी जॉब सोडला आणि मी ग्योथे इन्स्टिट्यूटमध्ये फुल टाइम स्वतःला एनरोल केलं. इट वॉज अ सुपर इंटेन्सिव्ह बॅच आणि त्याच्यामुळे मला वाटतं साधारण एक 10 ते 11 महिन्यात मी B2 लेवल पर्यंत कम्प्लीट करून सर्टिफिकेट वगैरेही मला मिळालं त्याचं. ग्योथे इन्स्टिट्यूट म्हणजे मॅक्स मुलर भवन, मुंबई? मॅक्स मुलर भवन. पण मी मुंबईत नाही, मी पुण्यातून केलं. तेव्हा मी पुण्यात ओके. होतो जॉबच्या निमित्ताने. ऍटलीस्ट एका वर्षाची तयारी तुझी होती म्हणजे इथे हम्म. येण्याआधी. बरं, मग हो. त्याच्यानंतर शॉन्सन कार्डला अप्लाय केलंस आणि इथे आलास. ती प्रोसेस कशी होती? सोपी होती, अवघड होती आणि किती वेळ लागला? म्हणजे तू अप्लाय केलंस आज आणि त्यानंतर हम्म. किती वेळाने तुला तो व्हिसा मिळाला? Actually ती पण माझी केस थोडीशी युनिक आहे. कारण जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा हा काळ होता एक साधारण फेब्रुवारी 2024 ची ही गोष्ट आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये, हो बरोबर. तर तेव्हा अपॉर्च्युनिटी कार्ड किंवा शॉन्सन कार्ड लॉन्च नव्हता झाला. आय थिंक हे शॉन्सन कार्ड लॉन्च झाला अराउंड जुलै 2024, जून और जुलै 2024ला. सो फेब्रुवारीमध्ये जेव्हा मी ठरवलं, तेव्हा याच्या आधीचा जो व्हिसा होता, जो होता जॉब सिकर व्हिसा, तो 6 महिन्यासाठी मिळायचा. त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम जॉब वगैरे करू नाही शकायचा आणि त्याची प्रोसेस
ऑफलाईन होती. ऑफलाईन इन द सेन्स की ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरणार, पण जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट घेऊन एम्बेसीला जावं लागतं. तिथे तुमचा ओके. इंटरव्ह्यू होतो आणि मग तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हा निर्णय तिथे होतो. सो मी त्याला अप्लाय केलेलं आणि मी वेटिंग लिस्टमध्ये होतो. जून जुलै जेव्हा आला तेव्हा मला अपडेट आला की सिन्स आता आम्ही हा नवीन विजा लॉन्च करतोय, सो तुम्ही जे जुना अप्लाय केलाय हा इनव्हॅलिड होईल. सो ओके. तुम्हाला परत नव्याने तुम्हाला फॉर्म भरून अप्लाय करायला लागेल. ओके. सो मी आय थिंक जुलै ऑगस्टमध्ये परत एकदा नव्याने ही सुरुवात केली. फॉर्म वगैरे भरला आणि परत मी वेटिंग लिस्टमध्ये होतो. आणि ओके. त्यानंतर मला वाटतं 5 ते 6 महिने काहीच अपडेट नव्हता. ओके. म्हणजे जेव्हा केव्हा मी स्टेटस चेक करायचो तेव्हा एवढंच येतं की यू आर इन अ वेटिंग लिस्ट. काही ट्रान्सपरन्सी नव्हती तेव्हा. मे बी याला एक रिझन हे पण असेल की तेव्हा तो जस्ट लॉन्च झाला होता. त्याच्यामुळे त्यांच्या तेव्हा प्रोसेस सेटअप नसतीलही. जान-फेब 2025 मध्ये मी अप्लाय केल्यानंतर परत अप्लाय केल्यानंतर साधारण एक 6 महिन्यांनी जेव्हा मला असं वाटत होतं की ओके आता कदाचित माझा नंबर येईल, तेव्हा परत त्यांचा एक अपडेट आला म्हणे आम्हाला इतका रिस्पॉन्स आला आहे की आता आम्ही ऑफलाईन प्रोसेस ही कम्प्लिटली ऑनलाईन करतोय. सो ओके. परत तुम्ही जे वेटिंग लिस्ट मध्ये आहात ओ. ते इनव्हॅलिड ठरेल आणि तुम्हाला परत ऑनलाईन नव्याने अप्लाय करायला लागेल. सो अशा प्रकारे मी जवळजवळ 3 वेळा अप्लाय केला या विजाला. ओके. मात्र तेव्हा असं झालं की त्यांनी आय थिंक तेव्हा त्यांनी ती प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन केली की ज्याच्यात तुम्हाला एम्बेसीला जायची गरज नाहीये. तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता त्यांच्या सिस्टमवरती आणि ती प्रोसेस पूर्ण बॅकएंडला त्यांची होते. सो जेव्हा फेब्रुवारीमध्ये परत मी हे अप्लाय केलं ऑनलाईन त्याच्यानंतर मला वाटतं एक साधारण 2-2.5 महिन्यांनी मला माझा विजा आला. म्हणजे जर सगळं स्मूथ झालं असतं पहिल्यापासून तर तुला साधारणतः 2.5 ते 3 महिने लागतात अप्लाय केल्यानंतर टू गेट युअर व्हिसा इन युअर हँड. बरोबर, बरोबर. म्हणजे मला वाटतं राइट फ्रॉम दी फर्स्ट ॲप्लिकेशन जिथे तुम्ही फॉर्म भरता, टिल तुम्हाला तो व्हिसा तुमच्या घरी येतो. तेव्हा साधारण म्हणजे फर्स्ट हाल्फ ऑफ 2025 आपण बोलतोय, तर तेव्हा साधारण ही प्रोसेस 2 ते 2.5 महिने घेत होती. पण आता सध्या रिसेंटली काही महिन्यापूर्वी माझं काही लोकांशी बोलणं झालं, की जे सुद्धा इथे ओके. श्वासन घाटात आले. तर मला वाटतं हे थोडं केस बाय केस बेसिस डिफर पण होतंय. सो काही लोकांना 3 आठवड्यात वगैरे सुद्धा व्हिसा मिळाल्याचं मी बघितलं. सो मला वाटतं इट अगेन डिपेंड्स अपॉन द डॉक्युमेंटेशन की तुमचं डॉक्युमेंटेशन किती स्ट्रॉंग आहे. समजा तुमची केस पूर्ण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर कदाचित लवकरही मिळेल आणि थोडं स्क्रुटिनी असेल किंवा काही करेक्शन्स असतील तर त्याच्यासाठी कदाचित वेळ लागू शकतो. तू कुठल्या शहरात यायचं हे ठरवलं होतंस आणि व्हाय? फायनली हे सगळं झालं. माझी B2 लँग्वेजही कंप्लीट झाली आणि माझा व्हिसाही आला. तेव्हा मग मी तयारी सुरू केली जर्मनीला यायची आणि तेव्हा अशी परिस्थिती होती की मी जर्मनीत कोणाला व्यक्तिशः ओळखत नव्हतो. माझे कोणी रिलेटिव्हज म्हणा किंवा असं कोणीही नव्हतं. सो माझे जे काही स्कूल फ्रेंड्स आहेत किंवा माझे काही एक्स कलीग्स आहेत की जे जर्मनीत काही वर्ष काम करतायत, त्या सगळ्यांशी मी जेव्हा संपर्क साधला आणि विचारलं की मी कुठे येऊ बाबा? कारण कसं होतं की जेव्हा तुम्ही जॉब शोधायला जाताय, तेव्हा तुम्हाला असं काही कन्स्ट्रेंटच नाही की तुम्ही कुठे जावं. तुम्ही कुठेही जाऊ शकता. बीट बर्लिन, म्युनिक, फ्रँकफर्ट, स्टुटगार्ट. सो त्यामध्ये मला वाटतं एक 2-3 फॅक्टर्स आहेत की जे मी स्वतः त्याच्याबद्दल थोडासा रिसर्च केला आणि एनालिसिस केलं. तर एक तर म्हणजे की मी ज्या फील्डमध्ये आहे, ज्या डोमेनमध्ये आहे, साधारण त्याच्याशी निगडीत ज्या कंपनीज आहेत, त्या कुठल्या शहराजवळ आहेत किंवा कुठल्या ओके. शहरामध्ये आहेत. की जेणेकरून तिथे काम करणाऱ्या लोकांशी माझं नेटवर्किंग होऊ शकेल एकदा मी तिथे ओके. गेल्यावरती. सो हा एक त्याच्यामागे साधारण माझं रिझनिंग होतं. आणि दुसरं म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. कारण जर्मनीमध्ये आता आपण बघतो की ज्या मेट्रो सिटीज आहेत, मोठ्या सिटीज आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला घर मिळायलाही बऱ्याचदा त्रास होतो आणि रेंट्सही बऱ्याचदा खूप जास्त असतात. सो तो एक कारण होतं. पण हे असं करता करता शेवटी एक असं झालं की मी काही केसेसही बघितल्या जेव्हा इंडियावरनं आपण जर्मनीत जाताना इथून समजा तुम्हाला एखादं घर रेंटवरती घ्यायचंय किंवा जे काही करायचंय तर बऱ्याचदा स्कॅम्स आणि फ्रॉड्सही होतात ओके. आणि तेही मला बऱ्याचदा ऑनलाईन वाचायला मिळाले. सो ती हम्म. पण एक थोडीशी मला भीती होती. सो हे सगळं बघता असं झालं की आमचे एक फॅमिली फ्रेंड होते जे बोखुम नावाच्या शहरात राहतात जर्मनीतल्या. ओके. तर ते म्हणाले की मी तुझी इथे व्यवस्था करतो घराची. ती एक विश्वासार्हता होती म्हणून शेवटी मी तिथे जायचा निर्णय घेतला की म्हटलं ओके. ऍटलीस्ट त्याला आपण ॲज अ लॉन्च पॅड युज करूया जर्मनीत ॲज अन ओके. एंट्री पॉइंट आणि नंतर मग आपण डिसिजन घेऊ शकतो की कुठे जायचं. सो मी बोखुमला गेलो. पण अगेन म्हणजे हे मला सांगावंसं वाटेल की प्युअरली फ्रॉम जॉब सिकिंग पर्स्पेक्टिव्ह बोखुम ही काही खूप ऑप्टिमल चॉईस नाहीये. डेफिनेटली बाकीच्या ज्या सिटीज आहेत सच एज बर्लिन आहे, ड्युसेलडॉर्फ आहे, फ्रँकफर्ट आहे, स्टुटगार्ट आहे. डेफिनेटली ते जास्त हेल्पफुल ठरेल फ्रॉम नेटवर्किंग पर्स्पेक्टिव्ह. पण येस म्हणजे माझी ही अशी जर्नी होती आणि नंतर मग इव्हेंच्युअली आय थिंक मी 5 ते 6 महिने तिथे राहिलो आणि ओके. त्यानंतर मी बर्लिनला मूव्ह झालो. ओके. बर्लिनला आल्यानंतर मग मला त्याचा डेफिनेटली टू सम एक्सटेंट फायदा झाला. कधी आलास तू? म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या महिन्यात
आलास ओखुमला? सो माझा विजा आला साधारण मे महिन्यात, पण मला बेसिकली विजा जो माझी व्हॅलिडिटी होती ती चालू होत होती 1 ऑगस्ट पासून. ओके. सो आय थिंक ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये 2025 सालात मी बोखुमला आलो. तेव्हा ऍज युजल म्हणजे ऑगस्ट हा जनरली जर्मनीमध्ये वेकेशन मंथ असतो. शाळांना येस. सुट्ट्या असतात, लोक जातात. त्यामुळे हे थोडंसं असं वातावरण पण छान होतं. यायच्या आधी तू जॉब साठी अप्लाय केलंस का, की मी आता अमुक अमुक दिवशी येतोय आणि समथिंग ऑन दॅट बेसिस, की तू तुझी जॉब ऍप्लिकेशनची प्रोसेस इकडे आल्यानंतरच सुरू केलीस? नाही, मी जॉब ऍप्लिकेशनची प्रोसेस इंडियातनं सुरू केली होती. अगदी जेव्हा जर्मनीला जायचा हा निर्णय ठरला, त्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून मी जॉब अप्लाय करायला सुरुवात केलेली इंडियातूनच. ओके. पण माझा एक्सपिरियन्स त्या बाबतीत असा राहिला आहे की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स अजिबातच आला नाही. इनफॅक्ट काही काही केसेसमध्ये रिस्पॉन्सच आला नाही. याबद्दल जेव्हा मी काही लोकांशी बोललो तर मला थोडा असा फीडबॅक मिळाला की जनरली सध्या अशी सिच्युएशन आहे की रिक्रुटर्स असं प्रिफर करतात की जी व्यक्ती अप्लाय करते ती ऍटलिस्ट EU मध्ये असावी, म्हणजे युरोपियन ओके. युनियन रिजन मध्ये असावी, अगदी जर्मनी नसेल तरी. हम्म. बट हॅव्हिंग सेड दॅट, इथे आल्यावर आता मी काही लोकांना भेटतोय तर अशाही केसेस आहेत की ज्या लोकांना इंडियातनं डायरेक्ट जॉब जर्मनीत मिळालेला आहे. मिळालेत. ओके. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळं बघता की खूप फॅक्टर्स वरती हे डिपेंड करतं की तुमचं डोमेन काय आहे, तुमचं स्किल सेट काय आहे आणि कंपनीला किती गरज आहे. ऑफकोर्स. आय थिंक याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. पण येस, म्हणजे मी अप्लाय करत होतो इंडियातनच, पण मला तिथून तेव्हा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नव्हता. तू गेल्या ऑगस्टमध्ये इथे आलास. आता 1 वर्ष झालंय. इट्स इंटरेस्टिंग टू अंडरस्टँड तुझा हा 1 वर्षाचा अनुभव किंवा जर्मनीमधला प्रवास कसा राहिलाय. तर तू बोखुमला 6 महिने होतास. त्या 6 महिन्यामध्ये तू कशा प्रकारे अप्लाय केलंस? पर्सनली कुठच्या कंपनीजना जाऊन भेटलास का, की सगळं ऑनलाईन होतं? नाही, सो जी स्ट्रॅटेजी मी यूज केली, म्हणजे मी तेच ठरवत होतो की कशा प्रकारे आपण हे करूया सो दॅट आपल्याला लवकरात लवकर सक्सेस मिळेल. आणि मग लोकांशी बोलून एक साधारण 3 ते 4 प्रकारे मी या सॉर्ट ऑफ टॅकल करायचा प्रयत्न करत होतो. एक तर ऑफकोर्स ऑनलाईन आपण जे जॉब पोर्टल्स आहेत त्याच्यावरनं आपण जॉबला अप्लाय करणं. सॉरी मी तुला इंटरप्ट करते. पण कुठले जॉब पोर्टल्स? सो बेसिकली जेव्हा मी इंडियातनं अप्लाय करत होतो तेव्हा तर मोस्टली मी लिंक्डइनच यूज करत होतो, कारण तेच एक पोर्टल होतं जे मला ओळखीचं होतं. पण जेव्हा मी जर्मनीत आलो तेव्हा मला इथे कळलं की इथे अजूनही काही पोर्टल्स आहेत की जे पॉप्युलर आहेत आणि जे खूप ऍक्टिव्हली यूज केलं जातं रिक्रुटर्स कडून. तर त्याच्यामध्ये एक स्टेपस्टोन म्हणून आहे, नंतर इंडीड.com म्हणून आहे ओके. आणि एक झिंग म्हणून आहे की जे आपण म्हणू शकतो की जर्मनीचं लिंक्डइन आहे. लिंक्डइन. सो येस. सो बेसिकली या 4 जे जॉब पोर्टल्स होते हे माझे फ्लुएंटली युज्ड होते. लिंक्डइन, झिंग, इंडीड आणि स्टेपस्टोन. याच्याशिवाय इथे आल्यावरती मग एक बघितलं, प्रत्येक रिजन मध्ये काही लोकल जॉब पोर्टल्सही आहेत ओके. की जे खूप पॉप्युलर नसतात. कदाचित त्याच्यावरती खूप जॉब्स अपॉर्च्युनिटीही नसतील. पण बऱ्याचदा तिथे तुम्हाला अशी जॉब अपॉर्च्युनिटी एखादी मिळून जाते की जी तुमच्या स्किलला किंवा एक्सपिरियन्सला रेलेव्हंट आहे. ओके. आता त्याची नावं मला आता लक्षात नाहीत, मे बी मी नंतर शेअर करू शकतो लिंक. पण असेही काही पोर्टल्स होते की जे मी यूज केले तेव्हा. सो हे होतं ऑनलाईन जॉब ऍप्लिकेशन. दुसरं नंतर असं होतं की जर्मनीमध्ये बऱ्याच शहरांमध्ये जॉब फेअर्स होतात, ज्याला जॉब मेस इथे म्हणतात. येस. सो असे काही जॉब फेअर्स मी अटेंड केले पहिल्या 3-4 महिन्यात जेव्हा मी बोखुमला होतो. आणि तेव्हा बोखुम जवळ मला काही 3-4 मोठी शहरं जवळ होती, जसं डॉर्टमुंड आहे, ड्युसेलडॉर्फ आहे, क्योल्न आहे. इथे जेव्हा जेव्हा जॉब फेअर्स व्हायची तेव्हा तेव्हा मी तिथे जायचो, ते अटेंड करायचो. आणि बेसिकली तिथे वेगवेगळे एम्प्लॉयर्स असतात, त्यांचे किऑस्क असतात. तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी त्यांच्या कंपनीबद्दल तुम्ही विचारू शकता, जॉब अपॉर्च्युनिटीबद्दल विचारू शकता, तुमचा CV शेअर करू शकता. तेही मी केलं. तिथेही तिथून मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असा आला नाही. त्याबद्दल मला एक थोडं, म्हणजे माझं असं एक अनुभव आहे की जॉब फेअर्सचा जास्त त्यांचा जो फोकस आहे इट इज मोर टुवर्ड स्टुडंट्स, की जे इथे मास्टर्सला आलेत, PhD ला आलेत आणि इंटर्नशिपसाठी वगैरे त्यांचा तो फोकस जास्त आहे. ऑफकोर्स काही अपवाद असतीलही. तो एक माझा एक्सपिरियन्स होता जॉब फेअर्स बरोबर. तिसरं असं होतं, इथे मी बरेच काही इंडियन्स चे कम्युनिटी ग्रुप्स असतात. मग ते व्हॉट्सअप वरती असतील, फेसबुक वरती असतील, किंवा तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात आणि तुम्हाला कोणीतरी भेटलं, तुम्ही बोललात. तर असे करून मी काही कम्युनिटीजना जॉईन तेव्हा झालो होतो. आणि ओके. त्याच्या थ्रूही मी थोडं नेटवर्किंग करत होतो आणि जिथे पॉसिबल आहे तिथे प्रेझेंट करत होतो की मी जॉब शोधायला आलो आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे. तर तिथेही मला हेल्पफुल लोक भेटली की ज्यांनी मला ओके. त्यांच्या कंपनीत रेफर केलं किंवा थोडा गायडन्स केला. ओके. हा एक तिसरा आहे होता. चौथा एक म्हणजे असं होतं की मी साधारण लिंक्डइन वरून म्हणा किंवा झिंग वरून म्हणा, मी माझ्या फील्ड मधल्या ज्या कंपनीज आहेत
त्यातले जे आपण की डिसिजन मेकर्स म्हणतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट हेड असतील किंवा CXOs असतील, अशा व्यक्तींना मी शोधून त्यांना एक पर्सनलाइज मेसेज टाकायचो, ओके. की मी कोण आहे, माझा एक्सपिरियन्स काय आहे आणि ओके. मी कशी व्हॅल्यू ऍड करू शकतो तुमच्या कंपनीमध्ये. तोही एक माझा प्रयत्न होता. पण त्यातही म्हणजे समजा मी 100 लोकांना मेसेज टाकले असतील तर मे बी 2 लोकांकडनं मला रिस्पॉन्स यायचा. बट स्टील आय थिंक मला असं वाटतं तो पण एक मार्ग खूप चांगला आहे टू ट्राय युअर लक. सो या हे 4 प्रकारे मी जेव्हा इथे आलो तेव्हा पहिल्या 4-5 महिन्यात हे मी खूप काय म्हणतात प्रोएक्टिव्हली आणि अग्रेसिव्हली हे 4ही मार्ग अवलंबले. मग त्याच्यानंतर हळू मला कळत गेलं की कुठून मला जास्त ट्रॅक्शन येते आणि त्यानुसार मग मी फोकस करायला लागलो. ऑन अन ॲव्हरेज किती एक्सपेन्सेस तुझे मंथली होते? मी हे विचारते कारण एक ब्लॉक्ड अकाउंटमध्ये एक अमाउंट दाखवावी लागते, बरोबर? आणि बरोबर. तेवढ्यात भागतं पण बर्लिनला गेल्यानंतर, बिकॉज बर्लिन इज अन एक्सपेन्सिव्ह सिटी. तर तिथे तुला किती होते मंथली एक्सपेन्सेस आणि जी तू अमाउंट राखून ठेवली असशील बजेटमध्ये तुझ्या, त्यात भागायचं का? सो बोखुममध्येही मी रेंटवरतीच राहायचो. म्हणजे ओके. त्यांनी ओळखीतनं मला आम्ही रेंटवरती शेअर्ड अपार्टमेंट मी घेतलं होतं. सो मला वाटतं एक्सपेन्सेसचा कॅल्क्युलेशन असं आहे की मेजरली डिपेंड्स की तुमचा घराचा रेंट किती आहे. बरोबर. कारण तोच एक सिंगल मोस्ट बिगेस्ट कंपोनंट आहे तुमच्या एक्सपेन्सेसचा. कारण बाकीच्या गोष्टी मॅनेज होतात. सो मी म्हणेन की तुम्हाला त्याप्रमाणे स्मार्टली डिसिजन घ्यावा लागेल. सो ओके. साधारण आपण आता बर्लिनही जेव्हा आपण म्हणतो आणि बर्लिनचं एक साधारण असा लोकांचा आहे समज किंवा समज नाही तो ती वस्तुस्थितीच आहे की रेंट जास्त आहे, हाऊसिंग एक्सपेन्सिव्ह आहे. पण मग तुम्ही असं ठरवलं की मी बर्लिनच्या थोडं आउटस्कट्सला राहतो किंवा राहते, तर त्यानुसार तुम्ही थोडासा मग रेंट तुमचा कमी होऊ शकतो. मला तरी असं कधी वाटलं नाही की ब्लॉक अकाउंटची जी मंथली आपली अमाउंट आहे त्याच्यापेक्षा जास्त पैशांची गरज लागेल अशी कधी वेळ आली नाही. कारण ओके. त्याप्रमाणेच मी माझा रेंट आणि बाकीचे एक्सपेन्सेस मॅनेज करत होतो. पण मग तू काही पार्ट टाइम जॉब्स वगैरे करण्याचा प्रयत्न केलास का? यू आर नॉट इंटरेस्टेड? नाही, सो मी असं ठरवून आलेलो जर्मनीत आल्यानंतर पहिले 3 महिने तरी मी पार्ट टाइम जॉब नाही घेणार. कारण मला ओके. पूर्णपणे फोकस करायचं होतं जॉब ऍप्लिकेशन्सवरती. दिवसभर माझा फोकस फक्त ऍप्लिकेशन्सवर होता. पण एक 3-4 महिने झाले आणि थोडा रियालिटी एक चेक आपल्याला हिट होतो की ओके नथिंग इज हॅपनिंग. सो तेव्हा असाही एक पर्स्पेक्टिव्ह आहे की जेव्हा तुम्ही पार्ट टाइम जॉब घेता आणि जेव्हा तुम्ही पार्ट टाइम जॉब तुमच्या सीव्हीवर दाखवता तर त्यातूनही एम्प्लॉयरला एक कॉन्फिडन्स येतो. सो मे बी दॅट वे ऑल्सो पार्ट टाइम जॉब कॅन हेल्प. मग त्यानुसार मी बघायला सुरुवात केली होती. आता सध्या परिस्थिती अशी आहे की पार्ट टाइम जॉबसाठी पण इथे कॉम्पिटिशन प्रचंड वाढली आहे कम्पेअर टू मे बी 2 or 3 years अगो. कारण पार्ट टाइम जॉबमध्ये फक्त प्रोफेशनलच नाही तर अजून एक जो वर्ग आहे जो खूप जास्त इथे असतो तो म्हणजे स्टुडंट्स. कारण बरेच स्टुडंट्स हे शिकता पार्ट टाइम जॉब करतात आणि गेल्या 3-4 वर्षात मला वाटतं इथे येणाऱ्या स्टुडंट्सची संख्याही प्रचंड वाढलेली आहे. त्याच्यामुळे मला तिथेही चॅलेंजेस आले. अल्टिमेटली आय थिंक मी खूप प्रयत्न केले, ऑलमोस्ट 4-5 महिने मी प्रयत्न करत होतो, पण अनफॉर्च्युनेटली मला पार्ट टाइम नाही जॉब नाही मिळालं. मिळाला. मग तुला पहिला इंटरव्ह्यूचा कॉल कधी आला? पहिला इंटरव्ह्यूचा कॉल मला जर्मनीत आल्यानंतर 7 महिन्यांनी आला. तोपर्यंत मी जिथे अप्लाय केलं मला ऑटोमेटेड रिजेक्शन ईमेल येत होते रिक्रुटर्सकडनं ओके. की जे दाखवतात की माझा सीव्हीच फिल्टर होत नाहीये. ओके. सो पहिले 4-5 महिने मी माझ्या सीव्हीवरती प्रचंड काम केलं. लोकांचे फीडबॅक घेतले, सीव्ही मॉडिफाय केला. जर्मन वे ऑफ मेकिंग सीव्ही हा जो प्रकार असतो की येस. तो कन्साइज असला पाहिजे, टू द पॉइंट असला पाहिजे, हे सगळे प्रकार केले. आणि ऑफकोर्स आता AI मुळे चॅट जीपीटी असू दे, जेमिनाय असू दे, हे सगळं आपण युज करून आपला सीव्ही अजून जास्त ऑप्टिमल करू शकतो. पण समहाऊ काही नशिबाने साथ दिली नाही. 7व्या महिन्यात मला पहिला इंटरव्ह्यू कॉल आला. ओके. आणि मग ते कुठल्या पोर्टलद्वारे तू केलं होतंस अप्लाय? सो आय थिंक आणि सॉरी मगाशी मी जेव्हा जॉब ऍप्लिकेशन बद्दल आपण बोलत होतो, एक गोष्ट मी मेन्शन करायची विसरलो ती म्हणजे की रेफरन्सेस प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल हिअर. की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत अप्लाय करत आहात तर तिथे तुम्हाला इंटरनली कोणी रेफर केलं तर ओके. माझा अनुभव असा राहिला आहे की त्याने तुमचे चान्सेस भरपूर वाढतात. कारण मला या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे 11 महिने जिथे मी होतो जॉन्सन कार्टरवरती इथे 11 महिन्यात मला 4 इंटरव्ह्यू कॉल झाले असतील. त्यातले 3 मला रेफरन्सेस थ्रू आले आणि एकच होता जो ऑर्गॅनिकली आलेला जो मी लिंक्डइन वरनं अप्लाय केला होता. ही इंटरेस्टिंग आहे माहिती. म्हणजे रेफरन्सेस वर्क करतात म्हणजे ॲटलीस्ट तुला इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकतो. अर्थात त्याच्यानंतर ते तुझं स्किल आहे आणि तुझा सीव्ही आहे की तुला ते ऍब्सोल्युटली. पुढे कसं जाता येतं. पण निदान इंटरव्ह्यू पर्यंत नेण्याचं काम रेफरन्सेस करू शकतो. ओके. म्हणजे मी असं म्हणेन की रेफरन्सेसमुळे होतं काय की तुमचा सीव्ही जो आहे तो ऍटलीस्ट HR कडून बघितला जातो. तो 7 महिन्यानंतर पहिला इंटरव्ह्यू कॉल आला आणि तो होता एका जर्मन रोलसाठी. सो बेसिकली त्या रोलसाठी जर्मन लँग्वेज मॅन्डेटरी होती. माझ्याकडे ती स्किल होती. त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू कॉलही आला आणि पहिला राऊंड माझा जर्मनमध्येच झाला.
म्हणजे माझ्या तरी मते इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो आणि त्यांच्याकडनं मला हा फीडबॅकही आला, की आपण सेकंड राउंडसाठी तुम्हाला केस स्टडी दिली जाईल. सो मे बी 2 आठवड्यात वगैरे आणि आय वॉज ऑल प्रिपेअर्ड. पण नंतर मग काही दिवसांनी एचआरचा मला रिस्पॉन्स हा आला, की त्यांना कोणीतरी बेटर कॅन्डिडेट मिळालंय. त्याच्यामुळे दे आर गोइंग अहेड विथ दॅट कॅन्डिडेट. सो तिथे ती ओके. अपॉर्च्युनिटी गेली. सो तिथेही थोडंसं असं होतं इथे जर्मनीमध्ये, की जेव्हा तुम्ही जर्मन लँग्वेज रोलसाठी कम्पीट करता आहात, तर देन यू आर कम्पीटिंग विथ नेटिव्ह जर्मन्स. ऑफ कोर्स. आणि त्याच्यामुळे फ्लुएन्सी बऱ्यापैकी क्रिटिकल रोल प्ले करते. तोही एक फॅक्टर आहे इथे कदाचित असू शकेल म्हणजे. तिथे झालं. त्याच्यानंतर मला अजून जसं मी म्हणालो, की अजून 2 इंटरव्ह्यू कॉल झाले मला. साधारण 7व्या महिन्यानंतर थोडी चक्र फिरायला लागली. पहिले 6-7 ओके. महिने देअर वॉज ॲब्सोल्युटली नथिंग. आय थिंक 7व्या आणि 8व्या महिन्यात मला 2 इंटरव्ह्यू कॉल झाले. जो एक आता हा सांगितला तो आणि दुसरा अजून एक छोट्या बर्लिनमधली एक स्टार्टअप होती. तिथे आला होता. ओके. आणि तिथेही सेकंड, थर्ड राउंड पर्यंत मी गेलो, पण अनफॉर्च्युनेटली गोष्टी वर्कआउट नाही झाल्या. आणि मग डू वी हॅव अ सक्सेस स्टोरी? येस, ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळेच मी आता जर्मनीमधनं आता बोलू शकतोय. सो आय थिंक मला वाटतं एक 8व्या महिन्यात मला एबीबीचा कॉल आला. सो एबीबी इज अ कंपनी विच वर्क्स इन इलेक्ट्रिफिकेशन अँड इंडस्ट्री ऑटोमेशन. सो तिथेही मला वाया रेफरन्स मी माझा सीव्ही सबमिट केला होता. तिथून मला इंटरव्ह्यू कॉल आला. त्यांचे तिन्ही राउंड मी सक्सेसफुली क्लिअर केले. माझा मला वाटतं व्हिसा एक्सपायर व्हायला एक साधारण 40 दिवस बाकी होते आणि त्यांचा मला होकार आला, की यू हॅव बीन ओके. सिलेक्टेड. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्टिएस्ट थँक यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. किती काळ लागला ह्याला पूर्ण प्रोसेसला? सो मला वाटतं ही एक गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनी मला वाटतं जर्मनीत येताना एक मानसिक तयारी करून यावी, की इथे प्रोसेसेसना प्रचंड वेळ लागतो. म्हणजे स्पेशली आपण जेव्हा हे इंडियाशी कम्पेअर करू तेव्हा. सो ओके. मला वाटतं जी ही पूर्ण प्रोसेस होती म्हणजे राईट फ्रॉम पहिला इंटरव्ह्यू ते टेकिंग अ जॉब ऑफर साधारण मला वाटतं 3 महिन्याचा काळ गेला असेल. म्हणजे तेवढा वेळ तुला पेशन्स ठेवावे लागतात, की काय पुढे होतंय. आणि आता म्हणजे शॉन्सन कार्ट आता होतं तुझ्याकडे. पण 1 वर्षानंतर अर्थात तुला जेव्हा जॉब मिळतो, तेव्हा तुला एक दुसरा व्हिसा मिळतो, मोस्टली ब्लू कार्ड. सो तुला ब्लू कार्ड मिळालाय आय थिंक? हो, सो त्याचं असं आहे, की जेव्हा मला ही जॉब ऑफर आली, त्याच्यानंतर मी व्हिसा कन्व्हर्जन प्रोसेससाठी इथे अप्लाय केलं इथल्या इमिग्रेशन ऑफिसमध्ये, की वेअर तुमचा जो शॉन्सन कार्टा आहे तो कन्व्हर्ट होतो तुमच्या ब्लू कार्डमध्ये, प्रोव्हायडेड तुमची सॅलरी ती थ्रेशोल्ड क्रॉस करत असेल तर. सो ती प्रोसेस मी चालू केली जेव्हा जॉब ऑफर आली तेव्हा आणि आता स्टेटस असा आहे, की बेसिकली तुमचं ॲक्चुअल जे ब्लू कार्ड असतं, फिजिकल ब्लू कार्ड जे तुम्हाला मिळतं, ते यायला थोडा वेळ लागतो. पण त्याआधी ओके. इमिग्रेशन ऑफिस तुम्हाला एक कन्फर्मेशन पाठवते. इट्स अ सिंपल डॉक्युमेंट जे ते तुम्हाला ईमेलवरती पाठवतात. जे हे सांगतं, की या व्यक्तीचा जो ब्लू कार्ड आहे किंवा व्हिसा आहे हा अप्रूव्ह झालेला आहे आणि ही व्यक्ती जॉब सुरू करू शकते. ओके. तर त्या बेसिसवरती तुम्ही तुमचा जॉब सुरू करू शकता आणि इन मीन टाईम तुम्हाला ॲक्चुअल तुमचा जो फिजिकल व्हिसा आहे, जे कार्ड आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली जाते, जेव्हा तुमचं बायोमेट्रिक वगैरे घेऊन ते प्रोसेस करतात. हॅव यू ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग, की अजून तुला सुरू करायचंय काम? नाही. सो आय हॅव ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग. माझा ओके. 1 ऑगस्ट माझी जॉइनिंग डेट होती. त्याआधी मला सुदैवाने कन्फर्मेशन आलं व्हिसाचं. त्याच्यामुळे मी जॉइन झालो कंपनीला. ओके. म्हणजे तू लास्ट मोमेंटला आपण जसं म्हणतो तसं झालंय तुझं. तू ऑगस्टमध्ये आलास आणि ऑगस्टमध्ये तुझा जॉब सुरू झाला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि एका 12 महिन्याचा काळ इकडे घालवणं आणि तोही म्हणजे आपल्याला जसं तू म्हणतोस, की सुरुवातीला आलास, तू विचार केला होतास, की ओके मी आता ह्याच्यावर फोकस करेन. 3 महिन्यानंतर तुला रिअॅलिटी चेक मिळायला लागले. असतेच धास्ती आपल्या मनामध्ये, की मी असं प्लॅन केले पण काही होत नाहीये. आणि ते बरोबर. पेशन्स राखणं, तरी सातत्याने तुझ्या सीव्हीवर काम करत राहणं आणि अप्लाय करत राहणं. सो इट टेक्स अ लॉट. त्याच्यासाठी तुझं कौतुक. आणि थँक यू. आय एम लिव्हिंग हिअर फॉर पास्ट 12 इयर्स प्लस नाऊ. मला माहिती आहे, की इकडे किती स्लोली चालतं सगळं काम आणि ज्याला त्याचा अनुभव नसतो, त्यांच्यासाठी ते फार फ्रस्ट्रेटिंग असू शकतं, की बाबा कधी होतंय. पण जर्मनी त्यासाठी समजावी लागते. सो दॅट्स व्हाय बरोबर. इट टेक्स टाईम. यू हॅव टू स्पेंड टाईम टू अंडरस्टँड जर्मनी. ॲब्सोल्युटली. आय थिंक पेशन्स हा मला वाटतं सगळ्यात मोठी म्हणजे गोष्ट आहे, की तुम्हाला ती आणावी लागेल तुमच्यामध्ये जेव्हा ओके. स्पेशली शॉन्सन कार्टावरती जेव्हा तुम्ही ट्राय करताय. तुला आणखीन काही सांगावसं वाटेल का तुझ्या एक्सपिरियन्सने, की ज्यांना या शॉन्सन कार्ट व्हिसावर इथे यायचंय, त्यांच्यासाठी आणखीन काही टिप्स देऊ शकशील का तू? की नाही, नक्कीच. म्हणजे ऑफकोर्स मी असं नाही म्हणू शकत, की मला सगळ्याच गोष्टी कळल्या आहेत. पण माझा जो काही अनुभव राहिलाय, मला जो काही फीडबॅक मिळाला आहे, त्यावरनं मी काही गोष्टी अशा सांगेन, की इथे यायच्या आधी
डिटेल रिसर्च करावा प्रत्येकाने, ओके. स्पेशली विथ रिस्पेक्ट टू देअर फील्ड डोमेन स्किल्स, की साधारण आता या डोमेनमध्ये किंवा या फील्डमध्ये जर्मनीमध्ये काय वातावरण आहे, किती जॉब्स अवेलेबल आहेत, किंवा तुमच्या नेटवर्कमध्ये कोणी तिथे ऑलरेडी असेल तर त्याच्याशी तुम्ही बोलू शकता, संवाद साधू शकता आणि समजून घेऊ शकता. कारण हे परत डोमेन वाईज किंवा फील्ड वाईज ही गोष्ट खूप बदलेल. मग ओके. ऑटोमोटिव्ह मध्ये आता ट्रेंड वेगळा चालू आहे, आयटी मध्ये ट्रेंड वेगळा चालू आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये अजून एक वेगळा ट्रेंड चालू आहे. सो मला वाटतं एक रिसर्च करणं इथे यायच्या आधी पूर्णपणे. दुसरं, जसं आपण मगाशी म्हणालो की पेशन्स, प्रचंड पेशन्स आपल्याला ठेवायला लागेल. कारण अशी वेळ येईल की जेव्हा तुम्हाला खूप सेल्फ डाऊट येऊ शकेल, की अरे आपण करतोय ते बरोबर आहे का, किंवा अरे बरोबर. आपल्या स्किलची काही व्हॅल्यूच नाहीये, असे विचार येऊ शकतात मनात. सो या सगळ्यामध्ये मी हेच म्हणेन की प्रचंड तुम्हाला स्वतःवरती विश्वास पाहिजे. तिसरं मी हेच म्हणेन की आल्यापासूनच म्हणजे प्रिफरेबली तुम्हाला पार्ट टाइम जॉब मिळाला तर डेफिनेटली त्याचे 2 प्रकारे फायदे होऊ शकतात. एक तर आहे की फायनान्शियली अगेन तुम्ही बेटर पोझिशन मध्ये जाता, की देन यू आर अर्निंग इन ॲडिशन टू करेक्ट. द ब्लॉक अकाउंट. आणि दुसरं म्हणजे पार्ट टाइम जॉब मध्ये परत काय होतं, की समजा तुम्हाला थोडा जर्मन एन्व्हायरमेंट मधला जॉब मिळाला तर तुम्हाला भाषेचंही एक चांगलं एक्सपोजर मिळतं ओके. आणि एक थोडासा कॉन्फिडन्स येतो. कारण जर्मनीमध्ये स्पेशली काय होतं, की जेव्हा तुम्हाला भाषा येत नाहीये आणि तुम्ही इथे एकटे आला आहात, तुमची कम्युनिटी नाहीये, तेव्हा इतर लोकांशी बोलताना आपल्याला थोडं हेजिटेशन येतं. नेटवर्किंग करताना आपण थोडेसे बावरतो. सो मला वाटतं पार्ट टाइम जॉब वगैरे आपण घेतला तर त्याच्यातनं तुम्ही त्या कम्युनिटीला एक्सपोज होता. ओके. इन दॅट तुम्हाला एक थोडासा कॉन्फिडन्स येतो, की लोकांशी कनेक्ट करायला, नेटवर्किंग करायला, आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू आर सर्चिंग फॉर अ जॉब. हां, अजून एक इम्पॉर्टंट असं मला वाटतं आणि जे मी केलेलं पर्सनली ते म्हणजे ऑल्वेज हॅव अ बॅकअप प्लॅन रेडी. ठीक आहे, आपल्याला आपल्या स्वतःवरती विश्वास असतो आणि आपल्याला वाटतं की अरे होऊन जाईल. बट आता इथे आल्यावरती ऑफकोर्स म्हणजे मी कोणालाच डिस्करेज करणार नाही, कारण मी स्वतःच एक सक्सेस केस आहे. सो मी तर सगळ्यांना एन्करेजच करीन की तुम्ही या आणि करा. बट अनफॉर्च्युनेटली माझ्याबरोबर मी अजून बऱ्याच केसेस बघितल्या की जे इथे 1 वर्ष राहिले, त्यांचं नाही होऊ शकलं आणि दे हॅड टू गो बॅक. ही समजा आपण वर्स्ट केस जेव्हा आपण बघतो तेव्हा ऑलवेज हॅव सम बॅकअप प्लॅन, की समजा हे वर्कआउट नाही झालं तर आपण काय करू शकतो. जसं माझ्या बरोबर. केसमध्ये पण मी माझा स्वतःचा एक बॅकअप प्लॅन रेडी ठेवला होता, की समजा 1 वर्ष आपण इथे राहिलो आणि हे नाही झालं तर आपण इंडियात जाऊन परत काय करायचं आणि कसं करायचं. आणि ते एकदा तुमचं रेडी असेल तर मग तुम्हाला त्यानेही एक कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे. इट्स क्वाईट गुड व्हॉट यू सेड. कारण जसं तू म्हणतोस, की आता मला 1 वर्ष मी आहे इकडे, मला जॉब मिळणार आहे. हे सगळं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे सगळं करतो, प्रयत्न करतो. पण त्यानंतर जर काही नाही मिळालं आणि परत जायची वेळ आली, तर त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे जर तुला क्वेशन मार्क असेल, तर देन यू बिकम मोर नर्व्हस आणि तुझ्या राइट. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यामध्ये ते कुठेतरी अफेक्ट होतं. त्यामुळे दिस इज अ ॲब्सोल्युटली. व्हेरी गुड पॉइंट, की दोन्ही ह्याची तयारी करा. म्हणजे इथे जर झालंच तर चांगलंच आहे, पण नाही झालं तर मी भारतात परत जाऊन काय करणार आहे ह्याची जर क्लॅरिटी असेल, तर त्याची सुद्धा खूप मदत होते जर्मनीत जॉब शोधण्यासाठी, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. राइट, राइट. आणि अजून एक पॉइंट मला सांगावासा वाटतो, की इथे आल्यावर मी काही केसेस बघितल्या. मला काही मित्र भेटले इथे, आपल्या इंडियातलेच होते. आता असा एक ट्रेंड मी बघतोय, कारण शॉन्सन कार्टरचा सक्सेस रेट हवा हवता तेवढा होत नाहीये. सो त्याच्यामुळे बरीच लोक आता असं करतायत, की ते इथे मास्टर्ससाठी येतात स्टडी विजावरती. स्टुडंट ओके. विजावरती मास्टर्ससाठी येतात. 1 किंवा 1.5 वर्षाचा कोर्स घेतात आणि त्याच्यानंतर मग ते जॉब मार्केटमध्ये जॉब सर्च करतात. तर ओके. त्याच्यामध्ये फायदा असा होतो, एक तर आहे की तुम्हाला जर्मन डिग्रीही मिळते. दुसरं आहे की तुम्हाला जास्त वेळ मिळतो जॉब शोधायला. हाही एक मार्ग असू शकतो. पण ओके. शॉन्सन कार्टर जसं मी म्हटलं, की मी अजूनही बऱ्याच लोकांना इथे भेटलो, की ज्यांना शॉन्सन कार्टरवरती जॉब मिळाला आहे. सो ओके. आय थिंक विथ राइट अप्रोच, राइट रिसर्च, विथ पेशन्स डेफिनेटली इथे जॉब मिळणं पॉसिबल आहे. पण जसं म्हटलं, की बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला पाहिजे. सो थँक यू सो मच स्वप्नील. छान माहिती दिलीस तू आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की ज्यांना या शॉन्सन कार्टरवर भारतातून इथे यायचंय त्यांना या तुझ्या व्हिडिओची, या तुझ्या माहितीची खूप मदत मिळेल. सो थँक्स वन्स अगेन फॉर टॉकिंग टू अस आणि तुझ्या जर्मनीतल्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक मला आज बोलवल्याबद्दल. आणि नक्कीच म्हणजे अजून कुठल्याही प्रकारे मी मदत करू शकलो किंवा गाईड करू शकलो, कारण मी इथे येत असताना मला तो गाईडन्स नव्हता मिळाला. सो बरोबर. मला माहिती आहे की काय त्रास होतो. सो डेफिनेटली पुढे अशी अजून वेळ आली तर आपण डेफिनेटली वी कॅन कनेक्ट. सो थँक्स सो मच आणि ऑल द बेस्ट. ओके. थँक्स अ बाय लॉट. बाय. टेक केअर. बाय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास थ्रू माय आईज बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काळजी घ्या. टाटा.